नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आम्ही घाईघाईने स्कूटीवरून चाललोय नदीवर फिशिंग करायला। किती वाजता आला रे मग? 1 वाजता। मित्रांनो, समोर बघता ही आमच्या गावची भारजा नदी आहे। पाणी सध्या खूप कमी आहे, कारण गणपतीनंतर पाऊस जास्त लागला नाही आणि आपल्याला इकडेच या नदीवरच फिशिंग करायचे आहे। इकडे बघताय छानपैकी सूर्यास्त होत चाललाय। सूर्याची किरणं बघा कशी विखुरलेत। आता आपल्याला या वाटेने वरती थोडं डोंगरावर जायचं आहे आणि तिथून पुन्हा खाली उतरून नदीवर जायचं आहे। आणि आता आपण पोचलो इकडे सपाटीवर, डोंगराच्या माथ्यावर पोचलोय। डोंगरामध्ये छोटी टेकडी आहे आणि बघा कसं हिरवगार झालंय पावसामधून। समोर बघा या टेकडीवरच केवढं मोठं तळं तयार झालंय आणि खूप छान दिसतंय इकडे। आणि चला आता आपण जाऊया या टेकडीवरून खाली नदीवर। मित्रांनो, आता आपण आलोय फिशिंग स्पॉटवर आणि मागे बघताय कुंदन दादाने गळ टाकलाय। आता बघूया त्याच्या गळाला काय लागतंय ते। हे बघा, आपण लाईव्ह बघूया। त्याने सुतरी काढले। अरे बापरे, हे बघा मस्त। इकडे साईडला घे, साईडला घे। अरे वा, याला बोलतात आमच्याकडे सुतेरी। मारायची, मारून ठेवा, नाही तर काही माहिती आहे तडफड तडफड करत असते ना तर ती निसटून पाण्यामध्ये निघून जाईल ती। एकदा वरती करून दाखव। त्याचं गळ ससं निघत नाही, त्याची एक स्ट्रिक आहे। हा, म्हणजे बघा ह्या वालीने खाल्लेला गळ असतो ना तो निघत नाही, तर ती एक काढायची पण टेक्निक असते। पूर्ण खाल्ला बघा, एकदम घशाच्या आतमध्ये आतपर्यंत गिळून टाकल्यान तिने। बघा, आता अजूनपर्यंत दादाला पण सापडत नाही आहे आणि तो मासे पकडण्यात गळ टाकण्यात एक्सपर्ट आहे। निघाला, गळ दाखव। बघा असा हुक आहे। बघा तिकडे दादा गळ टाकत होता आणि त्याला गळाला खेकडा लागलाय। हे बघा, हे बघा, थांब थांब, हे बघा खेकडा लागलाय त्याला गळाला। काय सोडतोय काय बघतो, तोडा बघतोय तो तंदूर थोडी त्याला मिळणार आहे, तोडायला बघतोय तो। कुंदन या मुरगडशील तेव्हा का तू पकडत नाही? मी पकडतो ना। पकड, थांब, हे पकड असं। तू तोडायला बघतोय, तोडाय बघतोय धागा। एवढं सारा तू घाबरतोस? आपण नाही बघ कुठे आहे तो। काय झूम केलाय? झूम नाही ना, थांबा खाली ठेवा काय। आपण नाही पकडीत कुठलाच किरवा। तो खातोय अजून। अटकलाय काय नाही अटकला नाही, तंदूर पकडला ना त्याने। पकडलाय, जाऊन या व्हिडिओ चालू आहे। खेकडा छोटा आहे, गल्ला का पकडला कुठे दाखवतो। हे बघ कसा पकडला, हे बघ, या पायात त्या पायात धागा कट करायला बघ। तंदूर शिकणं आहे, हा बघ। अटकला।
बघा आपल्याला मगाशी एक खेकडा लागलेला गळाला आणि चुकून मी त्याच्यावर पाय दिला आणि त्याचा पिचका झाला एकदम पूर्ण त्याचं पोट बाहेर आलंय. आता हा काही कामाचा नाही, फेकून देऊया याला. इकडे बघताय एक जबरदस्त अशी जाळ आहे. हा बघा, हा एक फिश काढलाय. वरती पकड, तुझ्या चेहऱ्यावर, तुझ्या इथे पकड. हे काय आहे? शिंगटी. हे बघा, हे शार्क सारखा मासा आहे आणि याच्या दोन्ही बाजूला ना खूप 2 काटे असतात आणि हे लागले तर खूप वेदना होतात, आपल्याला खूप दुखतं. आणि एक शिंगटी आता काढलाय. आता दादाचा गळ तिकडं दगडांमध्ये अटकलाय आणि आता तो काढायला चाललाय. तो पाण्यात गेलाय आता. काढला काढला. बाबू तिथे लागणार उद्या. आणि इकडे बघताय माझा छोटा भाऊ आणि 2 नंबर भाऊ गळ टाकायला बसलेत. नदी बघताय आणि मागे पलीकडे आदिवासी लोकांच्या झोपड्या आहेत. छोटी मुलं पण खेळतात तिकडे. आणि इकडे आमची फिशिंग चालली मागे. हे बघा, इथे दादाने गळ टाकलाय आणि समोर झोपडे आहेत. तिकडे दादाला खाली सुतेरी लागले, आपण तिकडे जाऊया. आता मी इकडून काढतो थांब. बघा, दादाला आणखी एक सुतेरी लागले. काढ काढ काढ. हे बघा, अरे मस्त. तेवढीच आहे, मोठी आहे ना? बरं पकड. हा, मार मार. आता संध्याकाळ होत चालले, मग आता अजून लागतील काय? हा, जसं संध्याकाळ होईल ना तसं जास्त लागत असतात. हुकला गांडूळ लावलाय आणि आता फेकूया. इकडे फेकलाय, त्याला थोडं मागे पुढे करून ऍडजस्ट करायचं. चालू आहे. हा चालू आहे. हे बघा, आणखी एक वाली काढलाय. वाली सुतेरी मस्त. हे बघा, वरती घे इकडे. हा, हे बघा, ही थोडी मोठी आहे ना मगासपेक्षा. त्याला मारून घेऊया. तडफड करत राहते ना, आपल्याला पण काटा मारू शकते ती.
बघा इकडे ही मगाशी काढलेली आहे, जिवंत आहे थोडी. शिंगटी पण अशीच टाकली आणि ही आत्ता काढली. बाबू हा तुम्हाला जायचं आहे ना, हो तर ती गाडी घेऊन जा तुम्ही. खिच 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 खिच. हेच म्हणतो मी. शिंगटीचा मासा काढलाय आता. चल लाईव्ह मध्ये सुधर देतात. एक एक हा गल बघ फक्त. चल खरबू खरबू आहे ती. नाही शिंगटी. हे बघा कशी तडफड करते इकडे. तर मित्रांनो आता दादा दुसऱ्या स्पॉटवर जाणार आहे आणि आपल्याला निघायचं आहे मुंबईला. 9:30ची गाडी आहे, तर आम्ही आता घरी चाललो आहे. आणि हे दोघे चाललेत दुसऱ्या स्पॉटला वरती नदीवर, आणि मी आणि छोटा भाऊ घरी चाललो आहे. तर मी घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो किती मासे गाळाने पकडलेत. एक 4-5 सुतेर आहेत ना, आणि शिंगट्या शिंगटे आहेत 5-6 शिंगट्या आहेत, 4-5 सुतेर आहेत. घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो किती मासे पकडले. चला बाय बाय. मित्रांनो संध्याकाळ झाले आणि समोर बघताय आदिवासी लोकांची जेवणाची तयारी चालू आहे. आणि आता आपल्याला पण घरी जायचं आहे. मुंबईला. बघा आता या दोतावर गळ ट्राय करणार आहेत, आणि काही मासे लागले तर आपण घरी आल्यावर बघूच. चलो बाय बाय. तर मंडळी नदीवरून आलोय, फ्रेश झालोय, आणि दादा पण मागून मासे घेऊन आलाय. तर तुम्हाला दाखवतो किती मासे आहेत ते. मागे माझ्या आत्या आहे, आज अनसुट्टा होते आमच्या घरी म्हणून आत्या आले. तर आपण बघूया फिश किती आहेत ते. तर हे बघा सगळे मासे याच्यात टाकलेत आपण. ही शिंगटी आहे आणि जिवंत आहे, उडी मारते उडी. आणि ही वाली आहे, त्याला मी सुतेरी बोलतो. हा खवला मासा आहे, छोटी खवल आहे. आणि ही पण सुतेरी आहे. 4 सुतेर आहेत आणि बाकी शिंगटे आहेत. तर एवढे मासे आम्हाला सापडले गालाला त्या दादाला. तर तुम्हाला हा छोटासा फिशिंगचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.